कालवणीमध्ये थोडं काम होतं आणि रिटर्न येताना ठरवलं की आज जायचं करंजीला. करंजी गावातील करदम आश्रम म्हणजे आपले दत्तगुरूंचे त्या आजोळ होते. तर ही लोकेशन मला भरपूर दिवस पण जायचं ठरलं होतं. तर आज एक योग आला. मंदिराच्या आजूबाजूचा एरिया खूप शांत होता. गेल्या गेल्या तिथे सप्तशृंगी मातेचं मंदिर आहे, तिथे दर्शन वगैरे घेतलं. आश्रमाचा पूर्ण एरिया झाडावरून सराउंडेड आहे, त्याच्यामुळे तिथे सावली आणि शांतता पूर्ण आहे. मंदिरात जाण्याच्या आधी म्हणलं हातपाय वगैरे धुवून घेऊ. आश्रमाच्या खालच्या बाजूला सुद्धा खूप मंदिरं आणि समाधी आहे महाराजांच्याच. तर तिथे एक गंगा मातेचं मंदिर पण आहे आणि त्या मंदिराच्या लागूनच मागे एक जुनी बारव आहे, जे की पाण्याचा पूर्ण सप्लाय तिथूनच होतो. तिथून निघालो मंदिर दर्शन घेण्यासाठी. तर ह्या मंदिराचा विषय असं की गुरुमाऊलींची आसनस्थ झालेली पहिली मूर्ती इथेच आहे. तर आतमध्ये छोटा देवारा आहे, देवारात महाराजांची मूर्ती आहे. ते दर्शन वगैरे घेतले आणि खालच्या बाजूला असलेले मंदिर आम्ही एक्सप्लोअर केले. तिथं संतांच्या भरपूर साऱ्या समाध्या पण तिथं होत्या. मुख्य मंदिराच्या खालच्या बाजूला खूप सारे मंदिर आहेत, जिथे की विठोबा माऊलींचं आम्हाला एक मंदिर दिसलं, जे की खूप छान बांधकाम केलेलं होतं. त्यात महादेवांची पिंड असलेलं पण एक छोटं मंदिर तिथे आहे आणि खालचा एरिया जो आहे ते खूप झाडं वगैरे लावलेले, त्यात बसण्याची जागा खूप उत्तम आहे. अशा ठिकाणचे एक विजिट करून आल्यानंतर मन खूप फ्रेश झालं आणि रिटर्न निघालो मी घरच्या दिशेने.